सोनपाखरांची पिल्ले मधुकेसरावर बसून एकमेकांच्या मुखात चारा घालत होती. ती जणू गरुडाच्याच वेणीसारखी दिसत होती. दुधावर बसलेल्या द्राक्षांच्या वेलीला मोतीच्या रंगाच्या आणि आवळ्या एवढ्या आकाराच्या द्राक्षांचे घोस लोंबत होते. ते जणू स्वातीच्या मेघातून निपजलेल्या मोत्यांच्या वेणीप्रमाणे दिसत होते. कामोन्नत झालेले पक्षी माधवी लताच्या भरावर बसून फुलवेलीच्या संगतीतच कृष्णाच्या स्तुतीची गीते गात होते. उंच वृक्ष पाहून असे वाटत होते की चकोराला चांदण्याच्या पाहुणचार देण्यासाठी डोक्यावर चंद्र धारण करणारा शंकर भूवर उतरणार. त्याला उतारवयास स्वर्गीपर्यंत गेलेल्या त्या शिड्याच होत्या. राय मातुलुंगीचे वृक्ष केशरी रंगाचा बहर उधळत फुलले होते. ते जणू कृष्णाला भेट देण्यासाठी सोने उडदाईत आहे असे वाटत होते. उमावनातील नारंगी येथे बहरल्या होत्या. त्यांच्या सुरंगी मधुकेसराचा विलास ठायी दिसत होता. संध्या रंगासारख्या रंगलेल्या फळांची दाटी त्यांच्या सर्व गावर झालेली होती. कृष्णाची सुंदर दात पाहून लाल रत्नाची भांडारी शर्मंदी झाली होती. ती जणू पिकून उफळलेल्या डाळिंबाच्या आड लपली आहेत असे वाटत होते. ओळीच्या निंबोण्या लगडल्या होत्या. सिंहवनातील सोनेकेळी घडांनी वाकल्या होत्या. दूरदेशाहून आणलेल्या दूधरसनाने भरलेल्या फळझाडांच्या रांगा फळांनी झुबकल्या होत्या. वैकुंठ लोकाच्या अनेक वेली, कैलासावरील गोड फणस, बद्रिकाश्रमातील नक्षत्रे सारख्या घोसाळ बोरांचे वृक्ष चोहीकडे फळले होते. दुधाळ रसांनी भरलेले ते वृक्ष चाकांच्या गुंतागुंतीने आकाशाची मोजणी करत असावेत असे स्वतःच्या फळांनी नंदनवनातील फळांची चढाओढ चाललेली होती. जणू नवरत्नांची पिल्ले झाली असावी असा आभास निर्माण करणारे अनेक पाखरे आपल्या स्वरांच्या रंगाने किन्नरांजवळ लाज वाटेल असे गाणे गात होते. कल्पतरूपेक्षाही अधिक सुख देणारे, अमृतापेक्षाही अधिक रस देणारे असे ते वृक्ष केवळ एका द्वारकेच्या उद्यानात एकत्र झालेले होते व निरंतर बहरलेले होते. त्या वनात सूर्यकिरणांना प्रवेश नव्हता. अर्थात त्यामुळे अंधार होता आणि वनाचे नवे सौंदर्य दिसत नव्हते. मात्र प्रकार नव्हता, कारण त्या वनातून ज्या सुंदर स्त्रिया फिरत होत्या त्यांच्या सौंदर्याचे गोरिष्ठतेल चांदणे चहूकडे पसरले होते. उद्यानातील इतर वनस्पती, या उद्यानातील विहिरी होत्या त्या रत्नांच्या बांधलेल्या होत्या. त्यात उतारावयाच्या पायऱ्या स्फटिकांच्या होत्या. जागोजाग कोनाड्यातून विष्णू सहस्रनामातील विष्णूचे दर्शन घडविणाऱ्या मूर्ती कोरलेल्या होत्या. मेघमंडळावर इंद्रधनुष्याची शोभावी तशी त्या सुरम्य निळ्या वनातून सोनजांभळाची शोभा साजरी दिसत होती. संभोग करून शिनलेल्या तरुणी त्यांच्या ओठाचा चावा घेण्यासाठी धावणाऱ्या मुंग्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सोनचाफ्याच्या झाडाखाली जाऊन विश्रांती घेत होत्या. मुंगे त्याला बाजूला फिरकत नव्हते, कारण सोनचाफ्याचा अतिदट सुगंध म्हणजे आपला मृत्यू हे भुंगे ओळखून होते. तरुणीचे सुगंधी ओठ चुंबावयास न मिळाल्याने आता ते भुंगे आपल्या भ्रमरीकडे झोपवले होते आणि फुलातील मधाने मधुर झालेल्या त्यांच्यात मिठीत शिरून प्रीतीचे गीत गात आंब्याच्या पालवीवर झुलत होते. त्यांचे गीत कंबळ आणि अश्वतर या पातळातील प्रसिद्ध गायकांच्या गीताहून अधिक मादक होते. ते जणू गीताने कृष्णाची प्रार्थना करीत होते की त्याने आता जगज्जेत्या मदनाला नवजीवन द्यावे. सुगंधी पाडळीचे समूह जणू कस्तुरीचीच झाडे असावी तसा सुगंध होत होते. कृष्णागरुची दाट वने नैसर्गिकरित्या पालवली होती व गंधोराम निश्वास टाकीत होता. एकमेकांना चिकटलेले पुष्पकेसर मकरंदाच्या छावणीसारखे दिसत होते आणि त्याभोवती भ्रमरेचा हात धरून नाचत भुंगे पिंगा घालीत होते. कर्णिकाराची फुले माजाला आलेल्या तरुणीच्या फुगीर स्तनाप्रमाणे डवरली होती. संधुवार वृक्षाची फुले मोत्यांचे भांडार उघडलेले असावे तशी तळपत होती. बटमोगरे आपल्या सहस्र पाकळ्यांनी उमलले होते. केशरी शेवंती भ्रमराचे थवे उरावर घेऊन डुलत होते. त्या एकंदर मकरंदी वातावरणाने मनोजयी लोकांची मनेसुद्धा वासनांनी पागळत होती. पुष्परसाची जणू शय्या पसरली होती. बाजूला कोकिळा कानाला उन्मादाचा संचार करणे गीत गात होत्या. मुंगे ताल धरीत होत्या आणि हंसांनी त्या तालावर मोठ्या आनंदाने मदनाची पूजा आरंभिली होती. जागोजाग अशोक, बकुळ, पुन्ना, बचकुंद, कल्हार ही सुगंधी वृक्ष आपल्या सुंदर केसरांची कुंकुम केसरासारखी शोभा उधळीत बहरले होते. मदन मोगरा आणि कर्पूर कर्णिका यांची फुले बटमोगऱ्यांच्या फुलांना तुच्छतेने हसत भ्रमरांना पैंजणे सांगत होती की त्यांचाच सुगंध अधिक मोहक होता. सुगंधी मकरंदाने भरलेली ही फुले जणू वसंताची चलती नाणी होती अथवा प्रणय मंत्राची बीजर औषध होती. कृष्णाला भेट देण्यासाठी अनेक तरुणी मुली व्यथित होत्या.
नवथर तारुण्याच्या राशीसारख्या दिसणाऱ्या त्या सुंदरी म्हणजे जणू तारुण्य नगरीचा व्यापार चालविणाऱ्या बाजारपेठाच होत्या. या नगरीत मकरंदाच्या व्यापारालाही जणू ऊत आला होता आणि तो व्यापार करणारे भ्रमर फुलांची मापे भरभरून चंदनवेलीवर मदन चाप्यावर इतरही फुलवेलींवर मकरंदांची देवघेव करीत होते. वनस्पतीचा वनदेवतांच्या समोर वनातील ही सौंदर्य क्रीडा पाहण्यासाठी गंधर्वाच्या लेकी इथे आल्या होत्या. त्या मंत्राने धुंद होऊन गात होत्या. त्या गाण्याने भुललेल्या हरणीजवळ आल्या. त्याला धुंद होऊन कस्तुरीत ढाळीत होत्या आणि जणू गाण्याचा मोबदलाच देत होत्या. वनस्पती आणि वनदेवता आपसात बोलत होत्या. त्या म्हणत होत्या, श्रीकृष्णाचे रूप पाहिले की यापुढे ब्रह्माचे सौंदर्यही ओबळधोबळ वाटावे. यात नवल नव्हते. कृष्णाचे रूप पाहिले की सौंदर्याची शोभा चैतन्याला स्पर्शून जाते. ते अंतर्य चैतन्याला स्पर्शून जाते. ती लावण्य केवळ निरुपम आहे. नुसती नयन कटाक्षाने त्याला मिठी मारून त्या रूपाची पूर्ती जाण होतच नाही, तर डोळ्यांनी दिसणारे ते रूप त्याचा पुरता आस्वाद घेण्यासाठी यासाठी मिठीतही धरावी लागते. कृष्णाला नीट म्हणून पाहायला जावे तर सगळीकडे तोच आहे असे दिसू लागते, पण जणू डोळ्यांच्या बाहुल्यांच्या रूपाने पिसे लागलेले आहेत. तुमचे ठीक आहे हो, तुम्ही कृष्णाला पूर्ती पाहू शकता. आम्हाला नुसते श्रीकृष्णाचे चरण पाहिले म्हणजे आनंदाचे भरते येते. मोठ्या कष्टाने त्यावरचे रूप पाहावयाचे म्हटले तर डोळेच देपून जातात. त्यामुळे आम्ही आमचा जीव त्याच्या चरणावरच लावलेला आहे. माळ्याच्या मुली वंचरांच्या लेकी सरोवरांतील जलदेवता वनदेवता यांच्यात अशाच तऱ्हेचे संवाद चहूकडे चालले होते. राजहंस हंसिनीला हेच सांगत होते. कोकिळा चातकीला हेच ऐकवित होत्या. पोपटाच्या प्रियकरणीबरोबर साळुंक्याचे संभाषण चालले होते. ते याच विषयावरचे होते. सरोवरे आणि कमळे बहुती सुंदर सरोवरे होती. ती म्हणजे जणू कृष्णाच्या सेवेसाठी समुद्राने पाठविलेले सैन्य होते. त्याच्याशी तुलना करीत क्षीरसमुद्र म्हणजे बांध घालून अडविलेले पाण्याचे डबके होते. ही जी सरोवरे होती त्यात कोणाचे काठ सोन्याने बांधविलेले होते, कुणाचे रत्नाच्या शिलांनी बांधलेले होते. अनेक तऱ्हांच्या कमलनीच्या रांगा फुललेल्या होत्या. नवरत्नांचे पेरलेले बी उगवून आले असावे अशी ती कमळे अनेक रंगाची होती. त्यांच्यावर भ्रमर आणि भ्रमरीय हातलोंबीचा खेळ खेळत होत्या. पृथ्वीवरील कमळे क्षणभंगूर असतात म्हणून वैकुंठराज विष्णूनेही कधीही न कोमेजणारी कमले देवादिदेव कृष्णाच्या सेवेसाठी पाठवली होती. या कमळाच्या परागातील सुगंधानेच आनंदाला जीवदान दिले होते. लक्ष्मीची ही गाढ प्रीती त्यांनी संपादित केली होती म्हणून ती कमला त्यातच राहावयास आली होती. त्या कमळांवर भ्रमरांच्या पायाच्या हालचालींची रेघोट्या उठल्या होत्या. त्या रेघोट्या म्हणजे जणू तिने श्रीकृष्णाला पाठवलेले पत्र होते. श्रीकृष्णाप्रमाणे सुंदर दिसणाऱ्या मदनाला जन्म देऊन त्याने तिला सौभाग्य द्यावे अशी विनंती त्या पत्रात केलेली होती. देवांनी अवतार घेतले, कृष्णाची सेवा करता यावी अशा ओढीने विष्णू, शंकर, ब्रह्मदेव, इंद्र यांनी झाडांचे अवतार घेतलेले होते. त्यातही नवल नव्हते, कारण कृष्णाचा महिमाच तसा होता. इंद्र गगन नावाची झाडे होती. त्यांची घोडे संध्या रंगाची होती. इंद्रागण नावाची झाडे होती. त्यांची घोडे संध्या रंगाची होती. खांदा आणि डहाळे हे चंद्रनीळ रंगाचे होते. त्याला नक्षत्राची फुले फुलत होती आणि चंद्राची फळे धरत होती. रसरंजन या झाडाचे खोड पाचूशे होते. त्याला सोन्याची दाट पालवी फुटलेली होती. त्याला नवरात्रांचा मोहर आला होता आणि नक्षत्रांच्या घडांची फळे लागली होती. कामकेशर वृक्षाचे अंग चंदनाचे होते. त्याला कस्तुरीच्या फांद्या होत्या आणि 700 पाने होती. त्याला कमळाच्या आकाराची फुले आली होती. त्याची फळे होती. त्याला विशेष गुण होता. ती खाल्ली की लगेच कामवासनेला बहर येत असे. देववल्लभ वृक्षाला हरिचंदनाचे अंग होते. त्याची पाने फुले परिजातक सारखे होते. त्याला कल्पतरूची अनेक फळे लागलेली होती. या वृक्षाचे नुसते दर्शन होताच वैकुंठ लोकातील सारी सुखे लाभत असत. कदाचित सुदैवाने त्याच्या फळांची रुची घेता आली तर सारी वैभवे प्राप्त होत. या साऱ्या वनात परिमळाचा व्यापार चाले. भ्रमर हे त्या परिमळाचे घाऊक व्यापारी होते.